राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणले की अण्णासाहेब तुमचा व्हिडिओ याय नाही, किती दिवस झालं, काय झालं काय नाही, असे मेसेज व्हॉट्सअप केले, मेसेज केले, असे कॉल करून बी बोलले आणि हे बी कमेंट बी बऱ्याच होते की अण्णासाहेब व्हिडिओ तुमचा येत नाही, काय मेळ झाला आहे, काय झालं आहे. तर मित्रांनो, काय नाही, कामं चालू होते आणि आपण काय केलं माहिती का, एक तर काम चालू ठेवायचं आणि कामातून जे काय आपल्याला जे काय भेटन आणि ते तुम्हाला सांगायचं. हे आपलं पहिल्यापासून जे तत्व आहे का, त्या तत्वानुसार आपण चलतो, आहे की नाही. ते काहीतरी उठसूट काहीतरी व्हिडिओ द्यायचा आणि काहीतरी हे 2-2 अडीच महिने आपण व्हिडिओ टाकला नाही. हे कारण किंवा कामात राहिल्यामुळं टाईमच भेटला नाही. तर जाऊ द्या. तर तुम्हाला आज मी असा विषय सांगणार आहे की आपण बाजारातून जे आंबा आणतो, आंबाचं झाड विकत आणतो बाजारातून, ह्याच्यामुळं म्हणतो मी का तुम्ही म्हणता नर्सरीतून कम नाही म्हणले, बाजारातूनच कसं काय म्हणले, ह्याच्यामुळं म्हणतो आहे की ह्या नर्सरीवाल्यांनी जे काय बाजार मांडला आहे, नर्सरीवाल्यांनी जे काय बाजार मांडला आहे का, त्याच्यामुळे मी त्याला बाजारातून आंबा आणला म्हणतो आहे. ज्यावेळेस बाजारातून विकत आंबा आणतो का, ते आपण ह्याच्या अगोदर व्हिडिओ दिलेत की भला मोठा उंच आणतो, मोठा उंच आणला आंबा की त्याच्या काय होते, त्याच्यामुळे गुंडाळायला असतात. त्याच्यामुळे तुम्हाला आंबा रोप घेताना एक तर तुम्ही डायरेक्ट आपल्याला 1 फुटाचं रोप घ्या, फक्त 1 फुटाचं, 1 ते 1.5 फुटाचं, ह्याच्यापेक्षा मोठं घेऊ नका. घेतलं तर मग त्याचे दुष्परिणाम तुम्हाला पाहायला भेटतील. आणि शक्यतो बरं का, शक्यतो तुम्हाला कलम कशी बांधायची, कोळी कशी टाकायची, कोळी कशी निवडायची, कोणत्या आंब्याची निवडायची, हे सगळं तुम्हाला ह्याच्या अगोदर बी सांगितलेलं आहे. आणि जसं आपल्याला कोळी आता तयार होईल का, आंबा तयार झाला का, मग त्याच्यात तुम्हाला त्याचा व्हिडिओ देईन किंवा कोळी कशी टाकायची काय सविस्तर त्याचा व्हिडिओ देईन. त्याच्या अगोदर तुम्हाला काय सांगतो, आता ही जे काय आंब्याची लागवड केलेली आपण तुम्हाला सांगितलेली की ही कोळीपासून तयार केलेली, म्हणजे कोळी टाकायची आणि त्याच्या कलम बांधायची. आपल्याला जे आवडत ते केशर लावा, हापूस लावा, लांगडा लावा, तोतापुरी, काय जे लावायचे का ते लावा, जे आवडतं आहे आपल्याला ते. आता हे 1.5 वर्षाचं झाड आहे, ह्या बाई कोणीसुद्धा म्हणणार नाही हे 1.5 वर्षाचं झाड आहे. आणि ह्याला काय कोणतं रासायनिक खत नाही, कोणतं काय असं शेणखत बी असं टाकलेलं नाही त्याला, फक्त आंबरट पाणी 1-2 वेळेस ज्यावेळेस आपल्याकडं ओलावा असतो का त्या टायमाला टाकलेलं आहे. त्याच्यापेक्षा ह्याला दुसरं काहीसुद्धा नाही, काहीसुद्धा नाही. हे लसणामध्ये लसणाला सुद्धा काहीच नाही, म्हणजे लसणाला जर दिलं असतं की ह्याच्यामुळे ते ओल्ड असतं, त्याच्यामुळे ह्याला सुद्धा काही नाही, त्याला सुद्धा काहीच नाही. त्याच्यामुळं कोणीसुद्धा म्हणणार नाही हे 1.5 वर्षाचं झाड आहे. आता काही झाड आहेत ना 8-8, 10-10 फुटाचे झाडं झालेत. पलीकडे बघा तुम्ही 10-10 फुटाचे बाग झालेले, म्हणजे इतकी उंची वाढलेली. त्याच्यामुळं मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला कोळी लागवड करायची त्यावेळेस कशी लावायची, काय करायची, तुम्हाला ह्याचं सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे मी. जाग्यावर कोळी टाका, कोळी टाकून त्याच्यावर कलम बांधा. कलम बांधण्याचे फायदे तुम्हाला बघितले. आता बाजारातून जे विकत रोप आणलं आपण, एवढं 1.5 वर्षात एवढं झाडच मोठं होत नाही. आता पुढच्या वर्षी ह्याला मालच लागतोय, म्हणजे आपल्याला 2 वर्षांनी लगेच आपल्याला ह्याला माल पकडी जायतो. नाही म्हणलं तरी आपल्याला 5-5 किलो जरी माल पकडा ह्याला, म्हणजे 500 रुपयाला एक झाड पडतं आहे. म्हणजे ह्या झाडापासून आपल्याला 500 रुपये भेटतात. म्हणजे कसे माहिती आहे का, 100 रुपयांनी जर भाव धरला तर 500 रुपये आपल्याला त्याच्यात होते. आणि त्याच्या पटीने आपण जर झाडं कितीत त्याच्यानुसार त्याला जर गुणलं तर किती पैसे होते ह्याचा हिशोब लावा तुम्ही. त्याच्यामुळं आपल्याला जर बाजारातून आणलं तर त्याची क्वालिटी बी नसते. कारण बाजारात ते काय करतात माहिती आहे का, नर्सरीवाली अंधारातून आणून इकडं उजाडात विकतात. तुम्हाला समजलं, अंधारातून कुठून म्हणजे अंधारातून आणून आपल्याकडे विकतात. आणि आपल्या शेतकऱ्याचे म्हणजे हे काय रोगराई हे जे वाढलीत का त्याच्यामुळं वाढलीत. त्याच्यामुळं तुम्ही ते विचार करा. आता कलम बांधण्याचे तुम्हाला फायदे काय तुम्हाला सांगितलं. पहिल्या वर्षी एवढं काय जोत धरीत नाही, पण दुसऱ्या वर्षीपासून एवढं चांगलं त्याचं वाढ होती झपाट्याने की म्हणजे त्याची कशातच ही होत नाही, तुलना होणार नाही. आपण जो इनशेतो पद्धतीने केले सगळे झाडं जवळपास. आता ह्याच्यात बघा तुम्ही, ह्याच्यात इनशेतो करण्याच्या बुडात जे काय कोळी लागवड करतो का ही नैसर्गिक पद्धत झाली. म्हणजे आपण रस्त्याच्या कडेने, जंगलात म्हणा किंवा बांधावर, इथं जर झाडं बघितले तुम्ही, किती दुष्काळ पाडा काही जरी झालं तरी ते झाडं मरत नाही, त्याला असा उन्हाचा चटका बसत नाही किंवा त्याला झळे लागत नाही, काहीच नाही. आणि आपण मुद्दाम बघा तुम्ही खड्डं खांदून बाजारातून विकत एखादं झाड आणून ते लावलं तर त्याला पाण्याचा ताण ते सहन करू शकत नाही. तसं हे जर कोई जागेवर जर टाकली तर त्याचं अन्न ते स्वतः शोधित जाते आणि त्या पाण्याच्या मुळीपर्यंत त्याची मुळी जाते. त्या झाडाची मुळी पाण्याच्या झाऱ्यापर्यंत, पाण्याचा शोध घेत त्याची मुळी तिथपर्यंत जाते. त्याच्यामुळे त्याला कसलंच काही ताण होत नाही. त्याच्यामुळे ह्याला नैसर्गिक पद्धतीने आंबा लागवड म्हणतात. ह्या नैसर्गिक पद्धतीने लागवड केल्यामुळं आपल्याला ते फायदा आहे. दुसरी गोष्ट पाण्याचा ताण सहन करते,
कोणतं काय त्याला खाद्य टाकायची गरज नाही, रासायनिक खत नाही, कोणतंच खत टाकायची गरज नाही. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपल्याकडे यावर्षी पाण्याची कमतरता आहे मग यावेळेस काय होईल, ज्यावेळेस वारं सुटलं, वारं जर सुटलं तर हे पूर्ण झाड, एक जर झाड बुडात असलं तर ते पडतंय, आणि आयतं झाड बाजारातून विकत आणलेलं ते सुद्धा पडतंय, वाकत आहे. हे झाड वाकत नाही. वाकत नसल्यामुळं ते एक फायदा आहे की त्याची जे काय सगळी गुण हे असं, ह्याचे हे बघा फांद्या, हे चारही बाजूनी सारख्या फांद्यात, आणि फांद्याची पानाची सुद्धा तुम्ही हे बघा साईज बघा त्याची, म्हणजे काय म्हणते हिरवटपणा, त्याचं जे काय बाळसं का हे बाळसं कायम त्याचं राहतं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच पद्धतीने लागवड करा, बाजारातून ₹1 खर्च करायची गरज पडत नाही. त्याच्यामुळं माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती, जाग्यावर कलम बांधा. 1 वर्ष लेट पण बाग म्हणजे बागच आणायची, नाही तर उगाच काहीतरी करायचं आणि केलं म्हणून दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायला जातो, मग आपला वेळ, पैसा, आणि पैसा जाऊ द्या, वेळ बी जाऊ द्या, पण ज्यावेळेस फळधारणा होईल का मग त्यावेळेस आपल्या लक्षात येते आपलं लय मोठं चुकलं. मग 4-4 वर्ष जर आपल्याला हे महागं यायचं म्हणल्यावर हे 4 आणि 3 4 असे 8 वर्ष आपल्याला महागं 10 वर्ष जावं लागते. मग त्याच्यामुळं आपल्याला पुढं फासण्यापेक्षा आताच रस्ता चांगला धरा आणि तिथून पुढं आपलं पीक जोमात आणा आणि आपलं बाग जोमात आणा, आणि त्याच्यातून आपले 4 पैसे हे करा. सेंद्रिय पद्धतीनेच करा. आपल्या काय बागेला कोणतं रासायनिक खत लागत नाही, काही नाही. सगळ्यात कमी खर्चात बाग कोणती तयार होती, फक्त आंब्याची होती, बाकीची कोणती सुद्धा होत नाही. त्याच्यामुळं ह्याच पद्धतीने लागवड करा. माहिती तुम्हाला खरंच आवडली असली तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा. त्यावर नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटू. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.